महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी होण्याची शक्यता आहे. नागपूर येथे नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची चर्चा सुद्धा आहे. मात्र महायुतीतील कुठल्या पक्षाला किती खाती मिळणार, कुठली खाती कोणाला मिळणार यावरून धाकधूक वाढली आहे. यातच शिंदेच्या शिवसेनेतून कुणाला संधी मिळणार याची नावं समोर आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदेच्या शिवसेनेला 9 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री पदं मिळणार आहेत. आता ही यादी जवळपास निश्चित मानली जाते. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे आमदार मंत्री होते त्यातील काही जणांना वगळून नव्यांना संधी देण्यात येणार आहे. संभाव्य मंत्र्यांच्या यादीत भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचा समावेश आहे. भरत गोगावले यांना विरोधक मंत्रिपदाच्या शपथविधीला कोट कधी घालणार म्हणून डिवचत असत, पण यंदा गोगावले यांची कोट घालण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. 2.5 वर्षांच्या कार्यकाळात शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत शिरसाट आणि गोगावलेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली नाही. पण एकनाथ शिंदेनी अखेरच्या क्षणी गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे आणि शिरसाट यांना सिडकोचे अध्यक्षपद दिले होते. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचं नाव निश्चित झालंय. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, भरत गोगावले यांची वर्णी लागणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. तर राज्यमंत्री म्हणून योगेश कदम, विजय शिवतारे, राजेंद्र पाटील यड्रावकर अथवा प्रकाश आंबेडकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात संधी मिळावी म्हणून शिंदेच्या शिवसेनेत मोठी चढाओढ पाहायला मिळते. अनेक जण विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच लॉबिंग करत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काही माजी मंत्र्यांना डच्चू देण्याचा निर्णय घेतलाय. माजी मंत्री तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देण्यास शिवसेनेतील आमदारांनी विरोध केलाय. या नेत्यांकडे गेल्यावर कामच होत नाहीत. हे नेते केवळ आश्वासनं देतात, प्रत्यक्षात काम होत नसल्याचा आरोप आमदार खासगीत करतात. त्यामुळे तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.